श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. महाशिवरात्रीच्या आधी एक शिवलिंग घ्या आणि ते तुमच्या घरी आणा. ही एक छोटीशी गोष्ट एका रात्रीत नशीब बदलेल. तुमच्या 7 जन्मांची गरिबी कायमची दूर होईल. तुम्हाला ती गोष्ट मिळेल ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे तळमळलेले आहात. कारण महाशिवरात्रीला आणि शिवरात्रीच्या आधी हा महाधन लक्ष्मी योग केला जात आहे. माता धनलक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसणार आहे. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही शिवरात्रीच्या आधी शिवलिंगातून ही गोष्ट उचलली आणि ती तुमच्या घरी आणली तर तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडावे लागेल. आता तेच भाग्य आणि तेच ग्रह तुमचे जीवन संपत्ती आणि आनंदाने भरून टाकतील. आणि तुम्हाला महादेवापासून असा आशीर्वाद मिळेल की तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथून संपत्तीचे मार्ग खुले होतील. जर तुम्ही विवाहित नसाल तर तुम्ही विवाहित आहात. तो तिच्याशी लग्न करणार आहे. जर व्यवसाय आणि नोकरीत अडथळा असेल तर तो देखील दूर होईल. जर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असेल तर ते देखील कमी होईल. जर एखादा गंभीर आजार असेल तर तो देखील निघून जाईल. कारण या छोट्या वस्तूत इतकी शक्ती आहे. जर तुम्ही ती शिवलिंगातून उचलून स्वतःकडे आणली तर तुम्हाला महादेवाचे आशीर्वाद मिळतील. आणि हे काम तुम्हाला शिवरात्रीच्या आधी करावे लागेल. जेणेकरून जेव्हा शिवरात्रीचा दिवस येईल तेव्हा तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद लवकरच मिळेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असो. तुमची ऊर्जा सकारात्मक असू द्या. माता लक्ष्मी आणि भगवान शिव तुमच्या घरात राहू दे. त्यामुळे हा उपाय शिवरात्रीपूर्वी करावा लागेल. शेवटी शिवलिंगातून कोणती वस्तू घेऊन तुमच्या घरी आणायची आहे मी तुम्हाला सर्व काही सांगेन. विलंब न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. कारण मला माहिती आहे की तुम्ही संपत्तीमुळे खूप अस्वस्थ आहात. पैसा येत आहे पण तो तुमच्या हातात राहत नाही. सततच्या भांडणांमुळे कुटुंबाला त्रास होतो. पती पत्नीमध्ये अंतर असते. त्याला त्याच्या शत्रूंचाही खूप राग येतो. 1,00,000 मिळाले पण तोडगा निघाला नाही. 1,00,000 प्रयत्न केले गेले ते नाही. विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण आता काळजी करू नका. कारण 610 वर्षांनंतर महाशिवरात्रीपूर्वीचं महाधन लक्ष्मीयोग केला जात आहे. आणि देवादिदेव महादेवाची अमर्याद कृपा तुमच्यावर अवतरणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, सर्व त्रास, कंगाली, गरिबीपासून कायमचे मुक्त होऊ शकता. तुम्हाला फक्त एक विशेष महाप्रया घ्यावी लागेल आणि शिवलिंगाचे हे छोटेसे रहस्य घेऊन ते तुमच्या घरी आणावे लागेल. आणि मी तुम्हाला दिलेल्या पद्धतीचे अनुसरण करावे लागेल. तर मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे आयुष्य बदलण्यास वेळ लागणार नाही. तुमचा प्रत्येक शत्रू तुमचे तळवे चाटेल. ज्याने तुम्हाला रडवले आता तो स्वतः मरणापर्यंत रडणार आहे. मित्रांनो, विश्वाच्या सर्व शक्ती या गोष्टींमध्ये समाविष्ट आहेत. कारण संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेचे केंद्रबिंदू देवादिदेव महादेवांचे शिवलिंग आहे. आणि जेव्हा तुम्ही शिवलिंगाची ही छोटीशी गुप्त गोष्ट आणाल तेव्हा समजून घ्या की तुम्ही संपूर्ण विश्वाची शक्ती आपल्यासोबत आणत आहात. आणि याचबरोबर नवरात्रीला तुमच्यासाठी निर्माण होणारा महोत्सव देव महादेवाची छत्रछाया तुमच्यासोबत आणेल. तर ते काय आहे ते जाणून घेऊया. तुम्ही छोट्या गोष्टींकडे अतिशय काळजीपूर्वक पाहाल. मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. विलंब करू नका आणि व्हिडिओ सोडण्यास विसरू नका. कारण एक मूर्ख असेल जो आज हा व्हिडिओ 1 किंवा 2 अपूर्ण पाहेल. पण मला खात्री आहे की आज तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहाल. चला, व्हिडिओसह प्रारंभ करूया. मात्र हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे लिहा. चला, व्हिडिओसह प्रारंभ करूया. मित्रांनो, मी तुम्हाला एकूण 4 गोष्टी सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे पैसा. म्हणजेच
जर तुम्ही कंगालीत राहत असाल तर पैसा येत आहे पण टिकत नाही. गरिबी खूप आहे. जर तुम्हाला पैशांची चिंता असेल तर काळजी करू नका. जेव्हा तुम्ही शिवलिंगातून पहिली वस्तू उचलाल आणि ती सोबत आणाल तेव्हा तुम्हाला धनलक्ष्मी माता आणि कुबेरदेव यांची कृपा प्राप्त होईल की शिवरात्रीपासूनच तुमच्या घरात चांदी चांदी होईल. तुमचे नशीब अशा प्रकारे बदलेल की तुम्ही देखील समजू शकणार नाही. पैसा चुंबकासारखा ओढला जाईल. ही गोष्ट खाली कोसळणार आहे. मित्रांनो, मी असे अनेक लोक पाहिले आहेत ज्यांना स्वतःसाठी 2 वेळेचे जेवणही परवडत नव्हते. पण हे पाऊल उचलल्यानंतर त्या लोकांचे जीवन आज श्रीमंतासारखे झाले आहे. मोठी घरे बांधली गेली आहेत. मोठ्या प्रमाणात मालमत्ता संपादन करण्यात आली आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक कर्जासाठी असेल. कारण अनेक लोक कर्जबाजारी आहेत. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगेन. मग लग्नासाठी ते लोक जे लग्न करत नाहीत किंवा लग्न करण्यास अडथळा आणत आहेत. जर प्रेमविवाहात अडथळा आला तर मी त्यांनाही सांगेन आणि पुढचा आजार असेल आणि त्यानंतर मित्रांनो सर्व काही पाणी आहे. म्हणजेच पैशांचीही गरज असते. पैशांचीही गरज असते. कर्जाचीही गरज असते. कुटुंबात आनंदाचीही गरज असते. प्रेमाचीही गरज असते. जर तुम्हाला काही हवे असेल तर मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगेन. व्हिडिओच्या शेवटी ते तुमच्या घरात आणून तुम्हाला सर्व आनंद आणि सर्व गुणधर्म मिळू लागतील. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आता लक्षपूर्वक ऐका. कारण मी जे सांगणार आहे ते साधा उपाय नाही, तर स्वतः देवादिदेव महादेवाशी संबंधित एक गुप्त आणि चमत्कारिक रहस्य आहे, जे तुमचे जुने आजार, दुःख, वेदना, मानसिक वेदना, नकारात्मक ऊर्जा आणि शरीरात बसलेला प्रत्येक आजार आहे. त्यांची घरे पिढ्यानपिढ्या गायब आहेत. त्यांचे वडील कर्जबाजारी जीवन जगत होते. ज्याच्या आईने दुःखात अश्रू ढाळले आणि ज्याला आज ते जीवन जगणे भाग पडते. पैसा येत आहे पण ते थांबत नाही. उत्पन्न होताच खर्चही येतो. तुम्ही कठोर परिश्रम करता पण दुसरे कोणीतरी त्याची फळे घेतात. कधीकधी परिस्थिती इतकी पुढे जाते की एखादी व्यक्ती विचार करू लागते की माझ्या नशिबात गरिबी लिहिली आहे का? मी श्रीमंत होऊ शकत नाही का? आई लक्ष्मी माझ्या आयुष्यात कधी येईल का? मित्रांनो, जन्मापासून गरिबीचे ओझे सहन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो. आणि शास्त्रात स्पष्टपणे म्हटले आहे की काही लोकांची गरिबी केवळ या जन्माची नाही, तर आधीच्या जन्मांच्या कृतींमुळे आणि शुक्रग्रहाच्या कमकुवतपणामुळे आहे. जेव्हा शुक्र कमकुवत असतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यातील आनंद, समृद्धी आणि संपत्ती जरी आली तरी ती टिकत नाही. आणि जेव्हा लक्ष्मी मातेला राग येतो तेव्हा संपत्ती दारातून येते आणि खिडकीतून बाहेर जाते. तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो शुक्र ग्रह आणि माता लक्ष्मी या दोघांनाही एकत्रितपणे थेट प्रसन्न करणार आहे. आणि ती गोष्ट चांदी आहे. मित्रांनो, चांदी हा काही सामान्य धातू नाही. शास्त्रांमध्ये चांदीला चंद्राचा धातू म्हटले आहे. चंद्र हा मनाचा घटक आहे आणि मन स्थिर असेल तरच संपत्ती स्थिर राहते. चांदी हा शुक्र ग्रहाचा आवडता धातू देखील मानला जातो. आणि शुक्र हा असा ग्रह आहे जो जीवनात आनंद, वैभव, आकर्षण आणि संपत्तीची सातत्य प्रदान करतो. इतकेच नाही तर लक्ष्मी मातेला चांदी देखील खूप प्रिय आहे. म्हणूनच प्राचीन काळी घरात चांदीचे भांडे असणे हे नशिबाचे प्रतीक मानले जात आहे. आता काळजीपूर्वक ऐका, कारण इथे एक खूप खोल रहस्य लपलेले आहे. जेव्हा चांदीची तार किंवा चांदीचे नाणे शिवलिंगावर चढते तेव्हा ते केवळ धातूच राहत नाही, तर 3 शक्ती एकाच वेळी त्यात प्रवेश करतात. शिवाची स्थिरता हे शुक्र ग्रहाचे आकर्षण आहे आणि लक्ष्मीची कृपा, शिवलिंग हे संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेचे केंद्र आहे. तो केवळ उपासनेचा विषय नाही, तर एक जिवंत ऊर्जास्तंभ आहे.
आणि शिवलिंगाला स्पर्श करणारी कोणतीही गोष्ट सामान्य राहत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही शिवलिंगावर चांदी अर्पण करता तेव्हा ते जन्माच्या दारिद्र्यात कपात करण्याचे शस्त्र बनते. म्हणून तुम्हाला हा उपाय महाशिवरात्रीपूर्वी करावा लागेल, कारण महाशिवरात्रीपूर्वीचा काळ खूप शक्तिशाली असतो, जेव्हा शिवतत्व पृथ्वीवर सर्वात जास्त सक्रिय असते. तुम्हाला कोणत्याही सोमवारी किंवा प्रदोषाच्या दिवशी शिवमंदिरात जावे लागेल. तुमच्यासोबत एकतर शुद्ध चांदीचे नाणे किंवा पातळ चांदीची तार घेऊन जा. तुम्हाला मंदिरात जाऊन शांत मनाने शिवलिंगासमोर उभे राहावे लागेल. काही क्षणांसाठी डोळे बंद करणे म्हणजे आपल्या आयुष्यातील गरिबी, कर्ज, अपमान आणि आर्थिक दुःखाचे स्मरण करणे होय. आणि मन स्वतःच म्हणते की हे देवादिदेव महादेव, हे माता लक्ष्मी आणि हे शुक्रदेव, मी हे चांदी तुमच्या आश्रयस्थानात अर्पण करीत आहे. माझ्या आयुष्यातील गरिबी, पैशांची कमतरता, कर्ज आणि आर्थिक अडथळे दूर करा. माझ्या हातात असलेली संपत्ती स्थिर करा, जेणेकरून मी आणि माझे कुटुंब सन्मानाने आणि आनंदाने जीवन जगू शकू. यानंतर हे चांदीचे नाणे किंवा तार शिवलिंगाला अर्पण करायचे आहे आणि पूर्ण भावाने 3 वेळा ओम नमः शिवाचा जप करायचा आहे. आता खूप काळजीपूर्वक ऐका. काही क्षण थांबल्यानंतर तुम्हाला ती चांदी आदराने उचलावी लागेल आणि ती तुमच्याबरोबर घरी आणावी लागेल. ती चोरी नाही. हा भगवान शिव आणि देवी लक्ष्मी यांचा संयुक्त नैवेद्य आहे. आता ही चांदी घरी आणावी लागेल आणि लाल कापडात गुंडाळावी लागेल, कारण लाल हा लक्ष्मीचा रंग आहे आणि त्याला त्याचे पैसे आपल्या जागीच ठेवावे लागतात. जर तुमच्याकडे सुरक्षित जागा असेल तर ती सुरक्षित ठिकाणी ठेवा. जर तुम्ही व्यापारी असाल तर ते गल्लीत ठेवा. जर तुमच्याकडे नोकरी असेल तर ती तुमच्या पर्समध्ये ठेवा. आणि जर तुम्हाला संपत्तीची ऊर्जा संपूर्ण घरात पसरवायची असेल तर ती तुमच्या उपासनेच्या ठिकाणी ठेवा. यानंतर दररोज सकाळी ती चांदी माझ्या हातात घेऊन मी स्वतःला सांगते की ज्याप्रमाणे चांदी चंद्रासारखी थंड आणि स्थिर आहे, त्याच प्रकारे माझ्या आयुष्यात पैसा स्थिर असावा. आणि ज्याप्रमाणे शुक्र हा आकर्षणाचा घटक आहे, त्याच प्रकारे पैसा चुंबकासारखा माझ्याकडे ओढत राहिला. मित्रांनो, ही प्रक्रिया महाशिवरात्रीच्या रात्रीपर्यंत सतत करायची आहे. आणि महाशिवरात्रीच्या रात्री ती चांदी हातात घेऊन तुम्हाला असे वाटावे लागेल की आता माझ्या आयुष्यातील दारिद्र्याचा अध्याय संपला आहे. मित्रांनो, विश्वास ठेवा, या उपाययोजनानंतर असे चमत्कार दिसून आले आहेत की वर्षानुवर्षे थांबलेले पैसे अचानक परत येऊ लागले. ज्यांच्यावर लाखो रुपयांची कर्जे होती, त्यांनी स्वतःच्या बळावर कर्जातून मुक्त होण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांना अचानक नवीन ग्राहक मिळू लागले. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी मिळतील, कारण जेव्हा शिवलिंगावर बसलेली चांदी तुमच्याजवळ राहते तेव्हा ती केवळ पैसेच आकर्षित करत नाही, तर तुमची ऊर्जा देखील पैशासाठी योग्य बनते. तुमच्या हातात लक्ष्मीला रोखण्याची शक्ती येते आणि जेव्हा मन, ग्रह आणि ऊर्जा सर्व एकच दिशेने जाऊ लागतात तेव्हा गरिबी टिकत नाही. मित्रांनो, हा उपाय फसवणूक, लूट किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे कमवण्यासाठी नाही, तर तुमच्या मेहनतीचे फळ सुरक्षित आणि स्थिर ठेवण्यासाठी आहे. त्यामुळे हा उपाय सात्विक, शुद्ध आणि शास्त्रोक्त आहे. आणि शास्त्रात असे म्हटले आहे की जी व्यक्ती शिव आणि लक्ष्मी या दोघांच्या आश्रयाला जाते ती कधीही आपल्या घरात रिकाम्या हाताने राहत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच तुमची गरिबी कायमची संपवायची असेल तर तुम्ही जो दिवस पाहता तो दिवस तुमच्या मुलांनी पाहण्याची गरज नाही. तुमच्या घरात आदर, शांतता आणि समृद्धी असू द्या. आणि तुम्हाला असे वाटू शकेल की आयुष्यात प्रथमच पैसा हा तुमचा गुलाम आहे. तू पैसा नाहीस, तर हे चांदीचे तार किंवा चांदीच्या नाण्याचे द्रावण तुमच्यासाठी एका वरदानापेक्षा कमी नाही.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आदराने, गुप्ततेने केले पाहिजे आणि ढोंगीपणा टाळला पाहिजे. कारण जिथे शांती, विश्वास आणि शांतता आहे, तिथे माता लक्ष्मी राहते. आणि ती तिसरी गोष्ट, चांदीचे तार किंवा चांदीचे नाणे जे शिवलिंगावरून उचलत तुमच्या घरी आणायचे आहे, जेणेकरून शिवाची स्थिरता, शुक्र ग्रहाचे आकर्षण आणि माता लक्ष्मीची कृपा तुमचे जीवन अफाट संपत्ती आणि चिरस्थायी समृद्धीने भरून टाकेल. नमः शिवाय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.